मग तुमची लिखाणाची सुरुवात कुठून झाली? अजून तो कार्यक्रम सुरू आहे. तो म्हणजे अनेक रेडिओ स्टेशनवरती युववाणी नावाचा कार्यक्रम असतो कॉलेज मुलांसाठी. तर त्याच्यात मला एका मित्राचा कोणीतरी असं ते वाद पेटत तुमच्यापर्यंत येते ना, तशीच माझ्यापर्यंत आली की काहीतरी युवकांच्या मनातलं असं काहीतरी तू लिहून दे. हां, आणि पटकन लिहून दे. म्हणजे ते जर्नलिझम म्हणते ते मी पुढे जर्नलिस्टिक लिखाण करा, त्याची सुरुवात एका प्रकारे तिथे झाली की 2 तासात लिहून दे, लगेच संध्याकाळी अप्रूव्हल येईल, उद्या रेकॉर्डिंग येईल, परत चेक मिळेल म्हटल्यावर ती ताबडतोब म्हणजे करत असते कॉलेजच्या मुलांना पैसे नेहमीच कमी पडतात. आणि त्याची गरजही आहे. तर मग मी विचार करत होतो फर्ग्युसनच्या कॅन्टीनमध्ये की काय लिहावं, लिहायचं नाही कारण नाव होणार आहे आणि पैसे मिळणार आहे. पैसे मिळणार आहेत मुद्दा. हां, आणि हे एवढं सगळं वाचन करताना मला असं वाटतं की हे आपल्याला जमू शकेल. केलं नव्हतं कधी. फक्त क्रिकेट बघताना असं वाटतं ना की आपण क्रिकेट खेळू शकतो, खेळलेलं नाही आहे, पण ते सगळं बघून मला असं वाटतं की मला जमू शकेल. मग मी दुपारी 3-3:30 वाजता जेव्हा फर्ग्युसनची कॅन्टीन काय असतं की 3 ते 3:20 ब्रेक असतो. 3:20 नंतर प्रॅक्टिकलला मुलं जातात आणि त्यांच्या लेक्चरनंतर घरी जातात. त्यामुळे 3:30 ते 4:30-5 हे एकंदर कॅम्पस शांत असतं, कॅन्टीन पण शांत असतं. ते मी ते कॅन्टीनमध्ये बसून विचार करतो की काय करावं. आणि माझ्या लक्षात आलं की ज्या क्रिकेटचं आपल्याला हे आहे, आवड आहे. त्या क्रिकेटमध्ये भारतभर मुलं क्रिकेट खेळतात. आमच्या पिढीचा हिरो म्हणजे गावस्कर, तेंडुलकर वगैरे खूप पुढे आलं. आमच्या पिढीचा गावस्कर सनी, आमच्या प्रेमाच्या बसते सनी. तर प्रत्येकाला असं वाटतं गावस्कर व्हावं, पण प्रत्येकाला गावस्कर होत नाही. याची मुंबईत सुद्धा 100-125 मुलं गल्ली बोळात क्रिकेट खेळते. प्रत्येकाला काय व्हायचे, तेंडुलकर व्हायचे. तेंडुलकर एखादाच होतो, पण असे ते गल्लीतले गावस्कर असतात. त्या लघुनिबंधातले शीर्षक असतात तो गल्लीतले गावस्कर. असे गल्लीने गावस्कर असतात आणि त्यांच्या गल्लीपुरतेच राहतात, पण ते गल्लीतले असतात. असे ते मग एकदा तुला माहिती, एकदा ते जम किट झाला मग पुढे लिहिणं काही मोठी गोष्ट नसते. ते फिरत मी चांगला लेख बसवला, तो आवडला, रेकॉर्ड झाला, पैसे मिळाले, मग तिथून ते सुरू झालं. तिथून प्रेरणा मिळाली.